कॅन्सर म्हणजे काय? कारण वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर असतात. तर ते आधी सांगा. कॅन्सर या शब्दाचा अर्थ असा आहे, की आपल्या शरीरामध्ये जी नॉर्मल वाढ होत असते, प्रत्येक याची. म्हणजे जसं आता समजा चेहऱ्याला मार लागला, तर इथे व्यवस्थित त्याची हीलिंग होऊन चेहऱ्यासारखीच स्किन येते. पण ती जर ॲबनॉर्मल झाली, हं. दॅट इज समथिंग ऑड. तर कोणत्याही नॉर्मल टिश्यूची जेव्हा ॲबनॉर्मल टिश्यू मध्ये वाढ व्हायला लागते, मग त्या ठिकाणी एखादी गाठ, एखादा ट्यूमर किंवा एखादा अल्सर किंवा फोड निर्माण होतो आणि ही जेव्हा वाढ अनियंत्रित होते, त्या वाढीलाच आपण कॅन्सर म्हणतो. आणि हा कॅन्सर शरीरामध्ये कोणत्याही भागाचा होऊ शकतो. म्हणजे आय विल से एक्सेप्ट से हेअर आणि नेल्स जर सोडले तर ऑलमोस्ट प्रत्येक भागाचा कॅन्सर शरीरात होऊ शकतो. कारण शेवटी कॅन्सर म्हणजे ही एका नॉर्मल पेशीची अनियंत्रित, अनकंट्रोल वाढच आहे आणि हाच तो शेवटी डिसीज क्रिएट करतो. सर, खूप मोठं काम असं तुमचं आहे. मला विचारायला आवडेल, की हे जे ब्रेस्ट कॅन्सर आहे, त्याचं अवेअरनेस लोकांमध्ये आहे का? आणि त्याची का गरज पडते? अगदी खरं आहे. या ऑक्टोबर महिन्याला से ऑलमोस्ट 1958 पासून या महिन्याला अवेअरनेस महिना म्हणून डिक्लेअर केलेला आहे. जगामध्ये सगळ्याच ठिकाणी या गोष्टीची गरज जाणवली आणि ब्रेस्ट कॅन्सर हा जगामध्ये हळूहळू वाढतो आहे हे लक्षात आल्यापासून महिलांमध्ये हा कॅन्सर प्रामुख्याने आहे. तसा पुरुषांमध्ये पण होतो, पण अतिशय कमी प्रमाणात होतो. हं. पण महिलांमध्ये हा मॅक्झिमम असल्यामुळे 1958 पासूनच या गोष्टीचा अवेअरनेसचा हा प्रोग्राम चालू झाला हं. आणि यामध्ये हेच आहे, की प्रत्येक महिलांना आपल्याला अवेअर करायचं आहे. काय सिम्प्टम्स असतात, काय प्रॉब्लेम्स असतात आणि कोणी डॉक्टरांना भेटायला पाहिजे, कोणची काळजी आणि कोणची निष्काळजी करू नये, या सगळ्या गोष्टीचा अवेअरनेस आपण या अवेअरनेस प्रोग्राम्समध्ये करत असतो. जेणेकरून प्रत्येक स्त्रीला आपल्या स्वतःच्या ब्रेस्टमध्ये काही प्रॉब्लेम आहे का? आणि असेल तर तो लवकरात लवकर त्याची ट्रीटमेंट करून घ्यावं. या कारणास्तव हा अवेअरनेस मंथ चालू झालेला हं. आहे. आता तुम्ही बोलता-बोलता म्हटलं, की पुरुषांना पण होतो. आपण त्याच्याकडे जाऊच. पण त्याआधी महिलांचं विचारू आपण, की एखाद्या महिलेला ब्रेस्ट कॅन्सर आहे किंवा तिने कशी पडताळणी स्वतःची करायला पाहिजे? जर नॉर्मली आपण विचार केला, तर ब्रेस्ट हा शेवटी एक सरफेस ऑर्गन आहे. हं. म्हणजे मी सरफेस ऑर्गन म्हणण्याच्या मागचा माझा उद्देश हा, की समजा एखादी गोष्ट आपल्या पोटामध्ये वाढत असेल, तर नॅचरली कळायला थोडासा वेळ लागू शकतो. पण माझं असं म्हणणं आहे, की ब्रेस्ट हा एक सरफेस ऑर्गन आहे आणि महिलांच्या दृष्टीने जर विचार केला, तर कदाचित त्या गोष्टीची काळजी घेण्यामध्ये ती नेहमीच तत्पर असते, ब्रेस्टची काळजी घेण्यामध्ये. आणि एक आपल्या संस्कृतीप्रमाणे आणि एक महिलेच्या शरीरादृष्टीने पण ते एक सौंदर्याचं पण एक अवयव हां, ती फेमिनिटी ती येस. टिकवतात. हां. तर त्यामुळे मला असं म्हणायचं आहे, की त्या ऑर्गनकडे दुर्लक्ष करून चालणार कसं नाही. चालेल, कसं हं. चालेल? आणि जेव्हा आपण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष नाही करत, याचा अर्थ आपण त्याची काळजी घेत असतो. तर मग काळजी घेतो आहे, तर काळजी घेत असताना तिथे काही ॲबनॉर्मल गोष्टी चालू होतात आहे की नाही आणि चालू झाल्या असतील, हं. तर त्याला लगेच ती गोष्टीचा शहानिशा करून घेणं हे अतिशय महत्वाचं आहे. आवश्यक असतं. म्हणजे कशा प्रकारच्या शहानिशा करायची? राईट. म्हणजे मी म्हणेल, की एखाद्या स्त्रीला आपल्या ब्रेस्टला जर हात लावून पाहिला, हं. तर लक्षात येईल, की त्याचं टेक्स्चर कसं आहे, त्याचा नरमपणा कसा आहे, त्याचा कडकपणा कसा आहे आणि ओव्हरऑल पूर्ण सरफेसमध्ये त्याची कन्सिस्टन्सी कशी आहे, ती रेग्युलर आहे, इर्रेग्युलर आहे. तर या सगळ्या गोष्टीकडे ब्रेस्टची स्वतः तपासणी करताना लक्षात येतं. साईजमध्ये पण फरक पडतो? येस. हं. तर तेच म्हणजे मला हे म्हणायचं आहे, की ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन नावाची एक गोष्ट आहे. हं. ओघाने मी सांगेलच तुम्हाला व्हॉट इज ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन. पण मला असं म्हणायचं आहे, की रुटीनमध्ये आपल्या स्वतःच्या ब्रेस्टमध्ये एखादी छोटी गाठ येते आहे किंवा निप्पलमध्ये काही इचिंग होतं आहे किंवा निप्पलमधनं काही डिस्चार्ज होतं आहे किंवा त्या ब्रेस्टमध्ये काही फोड झाल्यासारखं होतं आहे किंवा काहीतरी ॲबनॉर्मल फीलिंग होऊन काहीतरी जडपणा वाटतो आहे. या सगळ्या गोष्टी महिलेला स्वतःला जाणवतात. नाही हं. जाणवत असं नाही. तर माझं असं म्हणणं आहे, की त्यामध्ये त्याच्याकडे दुर्लक्ष करू नये.